त्या कंपनीशी त्यांनी संपर्क केला आणि त्या संबंधित जे काही क्रमांक होते तर देश पातळीवरती त्यांनी त्याची जाणून घेण्याच्या तपासामध्ये प्रयत्न केला। त्यामुळे त्यांना फक्त साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असं नाव सापडल्यामुळे बाकीच्या गाड्यांचा त्यांनी तपासच केला नाही आणि आज ही वस्तुस्थिती आहे की जी बाईक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची म्हणून दाखवली ती बाईक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची होती हे ते सिद्ध करू शकले नाहीत। कुठल्याही वैध अभिलेख नाहीयेत। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचं साधं ड्रायव्हिंग लायसन्स पण नाहीये, तिला कोणी गाडी चालवताना सुद्धा बघितलेलं नाहीये। त्यामुळे धादांत खोटी फक्त आणि फक्त 2009चं मुस्लिम तुष्टीकरणाचं जे गलिच्छ राजकारण खेळायचं होतं म्हणूनच या सगळ्या आरोपींना या खटल्यामध्ये गोवलं। जे काँग्रेसच्या विरोधामध्ये होते, जे धर्मांतरणाच्या विरोधामध्ये संविधानिक कर्तव्य पार पडत होते प्रामाणिकपणे, असं ठरून हजार लोकांना या मुंबईमध्ये घेऊन आलेत आणि काही जणांना जे संसारी कार्यकर्ते होते त्यांनी मजबुरीमध्ये साक्षीदार झालेत। परंतु तत्कालीन या देशातील क्षत्रिय आणि अखिल भारतीय स्तरावरचं जे संन्यस्त धार्मिक राजकीय नेतृत्व होतं ज्यांना आम्ही आयुष्यात कधी भेटलो नाही, ज्यांची नावं आम्ही त्या वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवरच्या बातम्यांमधून त्यांना प्रत्यक्ष बघितलं होतं आणि ऐकलं होतं, अशा त्या ऋषितुल्य आदर्श अनुकरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ त्या राष्ट्रभक्तांना धर्मनिष्ठांची नावं आम्हाला घेण्यात त्यांनी भाग पडलं। आम्ही ती नाही घेतली म्हणून आम्हाला आरोपी बनवलं। विद्यमान सरसंघचालक जी असतील श्रद्धेय मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथजी, प्रवीण तोगडियाजी, श्री श्री रविशंकरजी, या सगळ्यांची तुम्ही नावं घ्या। ट्रायलच्या वेळेस तुम्ही त्याला नाकारा, पण आज तुम्ही तुमचं आयुष्य वाचवा। 2009चं इलेक्शन डोळ्यासमोर आहे हे फक्त मी नाही म्हणत आहे, या खटल्यातील एक साक्षीदार सुद्धा म्हणतायत आणि तत्कालीन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर महबूब मुजावर यांनी सुद्धा ऍफिडेव्हिटवरती हे म्हटलेलं आहे। तर देशामध्ये जगामध्ये आरोपींना हे गुन्हा करण्यासाठी, गुन्हा सिद्ध करण्यासाठी मारतात, ते गुन्हा उघडकीस करण्यासाठी मारतात, परंतु जो गुन्हा आम्ही केलेलाच नाहीये आणि ज्यांना आम्ही ओळखत नाही त्याच्यामुळे आम्ही अमानवीय पद्धतीने आम्ही मारहाण सहन केली। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आज तागत आपल्या पायावरती चालू शकत नाही। आम्ही सगळ्याचे सगळे फिजिकल फिट होतो, घरच्यांना अपमानित केलं, प्रताडित केलं। आम्ही ज्या जातीचं समर्थन करत नाही त्या जातीवरून सुद्धा आम्हाला अश्लाघ्य पद्धतीने शिवीगाळ केली। तर हा कुठला तपासाचा भाग होता? कोणाच्या इशाऱ्यावरती हा तपास केला? 17 वर्ष ज्यांनी हा भगवा आतंकवाद आणि हिंदू दहशतवाद याचा खोटा नेरेटिव्ह पसरून जगाच्या पाठीवरती आमचा धर्म बदनाम केला, त्यांच्यावरती विद्यमान सरकार गुन्हे दाखल करणार का? सुशील कुमार शिंदे, शरद पवार, दिग्विजय सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, शकील अहमद पटेल, चिदंबरम आज उत्तर देणार का आणि आज त्या हिंदू समाजाची माफी मागणार का? पण तुमच्यावर पण मोदी आणि योगींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर करण्यात आलं तर तुम्हाला तुमच्यावर दबाव होता? 100%, कारण ही सगळीच्या सगळी आमची आराध्य एक प्रकारे जिवंत दैवत होती। आम्ही 10 वेळा मरू पण आम्ही यांची नावं नाही घेणार। नाव घ्यायची वेळ आली तर ज्याने तुला जन्म दिला त्याने चूक केली, पण आम्ही यांची नावं नाही घेणार। आमच्या या प्रामाणिकपणामुळे आम्हाला या खटल्यामध्ये गोवण्यात आलं। 1000 पानाच्या वरच्या हा आदेशाची प्रत आहे, फक्त 6 ओळी माझ्या संबंधात लिहिलेले आहेत आणि शेवटची ओळ आहे, पुराव्याअभावी आम्हाला निर्दोष नाही सोडलाय। तो ऍब्सोल्युटली नो एव्हिडन्स, कुठला पुरावाच नाहीये, तरी पण 17 वर्ष आम्ही चक्रा मारल्यात। आम्ही 10 वेळा मरायला तयार आहोत, पण तुमचं गलिच्छ राजकारण ज्या परमपवित्र भव्यासाठी शेकडो क्रांतिकारकांनी आपलं सर्वोच्च मानवी बलिदान दिलं त्याला बदनाम करण्याचं दुस्साहस ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी केलं त्यांना तत्काळ अटक करायला पाहिजे। त्यांचं भारतीय नागरिकत्व हिरावून घ्यायला पाहिजे। ज्यांनी दबाव टाकला